श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुनाथाय नमः. जय 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 श्री रघुनाथा तवपदी हा विनम्र माथा. कृपा आशिष देई आता चरणी तुझ्या लागल. तुझी कृपा हो ज्यावरी तो सुत कथा विस्तारी. अधिक महात्म्य सांगे वैखरी त्याची अमृत माहिती. तो म्हणे विष्णू लक्ष्मीस पुण्य थोर गोदानास आहे जे का विशेष ते सांगे विस्तारुनी. अधिक मासी जी धेनू दान करावयाचे असे प्रयोजन. ती असावी छान सुलक्षण अवलक्षणी नसावी. सवत्स ती धेनू असावी जिच्या दुधाने भरावी चरवी. अमृताची गोडी बरवी तिच्या दुधास असावी. रोड रोगिष्ट असू नये तिचे वासरू मृत न होय. तिने पाना चोरू नये सशक्त धेनू असावी. सुलक्षणी ती धेनू बरी सत्पात्र ब्राह्मणा दान द्यावी. सालंकार ती अर्पावी दोहन पात्रा सहित. ऐसे सुयोग्य करिता दान गोदाने संतोषे नारायण. तो देई सुख सौख्य मान दात्यासी या जगतात. अपात्रे दान ना करावे पाप पदरी नाते घ्यावे. आणि नरकास न जावे दान तेही करून या. दान महिमा मलमासात पुण्य देई जे पदरात. सर्व दानी हे दान श्रेष्ठ जाना श्रोते गोदान. गोदान जो दाता करीतो त्याचे जन्म सफळ होतो. तो कुलोद्धार करीतो आचरोनी दानव्रत. गोदान करून या पदरी पुण्य घेती नर नारी. ते तरुणी भवसागरी जाती गावी मोक्षाच्या. देव देवता स्वर्गी राहती जरी ते अमृत प्राशिती. दुधा वासुनी वंचित राहती भूलोकीचे अमृत जे. त्या दुग्धामृतासाठी देवता राहती धेनू पोटी. गोमाता ती श्रेष्ठ अति वंदनीय त्रैलोकी. काय ऐसे घडले कारण की देवता सर्व मिळून धेनू उदरी त्या प्रवेशून का राहती ना कळे. ह्या लोकशंकेचे निरसन कराया सांगती भगवान. लक्ष्मीचे निमित्त करून एक कथा इतिहास. पौलव नामाचे ऋषीवर महाश्रेष्ठ तो मुनिवर. कष्टवनी आपले शरीर करी तपाचरण ते. तपोबोल ऋषीवरांचे आसन डळमळले इंद्राचे. आता पदच्युत होण्याचे भय वाटू लागले. देवेंद्र मनी करी विचार. ऋषी करून तप अपार येईल माझे स्थानावर. मग मी ते काय करू. कोणता करावा मी उपाय जेणे होईल त्याचा तपक्षय. समस्या समोर अतिशय हे बिकट ही मोठी. कपट नीती मनी धरून पाचारीला त्या अप्सरा त्याने. म्हणे भूलोकी जाऊन तपोभंग करावा. अप्सरा म्हणती हे अमरेशा तपोभंग तो करावा कैसा. परम कोपिष्ट ऋषी राजसा. शापे आम्हा सामर्थ्ये. मग आज्ञेचे उल्लंघन जरी तुम्ही कराल जाण तरी मीही शासन करेन तुम्हासी हो इंद्र म्हणे. इकडे आड तिकडे विहीर. अप्सरा मनी करीते विचार. चला जाऊ भूमीवर होईल ते होऊ दे. इंद्र आज्ञा घेऊन अप्सरा सत्वर आल्या त्या अवसरा. समीप थोरत्या ऋषीवरा तपोराज पैलवाचा. मनोमनी करुणी नमन मंजूळ वाजविती पैंजन. हावभाव नृत्य करून करीती यत्न भंगाचा. त्या नीरव शांत वनात पैंजनांचा नाद होत. ऋषीवरांचे भंगले चित्त ध्यान नाम मोडले. पौलवासी येता जागृती प्रश्न केला अप्सरे प्रती. तपोभंगाची ही दुष्कृती कोणी केली कोणा आज्ञेने. आम्ही त्रासिले काय कुन्हा. आमची का मोडली साधना. आमच्या तपाचे भय कुणा काय कारणे वाटावे. आम्ही कुणास न मागो काही. आम्हा कशाचा लोभ नाही. एक श्रीहरी वाचून पाही न लगे आम्हा काही ते. तरीही अमुच्यासी कपट हे करवले कुणी. ते स्पष्ट न सांगाल तरी पावाल कष्ट. शाप अमुचा लागेल. अप्सरा होऊनी भयभीत निवेदने करीती सर्व सत्य. क्षमा असावी आम्हा प्रत कृपावंत ऋषीवरा. तर ही इंद्राची कपट नीती कळता ऋषी क्षोभले चित्ती. शापोदक घेऊनी हाती पाचारिती देवेंद्रा. तो इकडे इंद्रनगरीत आसन झाले डळमळीत. इंद्र भयाने गलित गात्र झाला ऐकता ती हाक. कंप सुटला सर्वांगास. इंद्र पळाला ब्रह्मनगरीस. ब्रह्म याचे लागून पदास. म्हणे माते रक्षावे. ब्रह्मा म्हणे देवेंद्रास काय अपराध घडला खास. ते निवेदावे आम्हास शोधू काही उपाय तो. इंद्र म्हणे अपराध केला पौलवाचा तपोभंग केला. तो आता शापेल आम्हाला म्हणून भीती वाटते. इंद्र भूलोकी पाचारीला परिणा तो सन्मुख आला. काय कारणे विलंब झाला ऋषी शोधती ध्यानात. तो तयासे ज्ञात झाले ब्रह्म याने
त्या जवळ केले. अपराध्यासी पाठी घातले, उचित जेना कदापि. ऋषी म्हणे ब्रह्मयासी, इंद्र घालोनी पाठीसी, तू पापाचा वाटेकरी होसी. तुझही आता शापीन. ऐकूनी ती ऋषीवाणी, उभयंता भयभीत होऊनी, धावत सुटले वैकुंठ भुवनी. शरण जाण्या श्रीहरी, कर जोडूनी प्रार्थना, करीती प्रार्थना. हे अच्युता मधुसूदना, रक्षी रक्षी पतित पावन. ऋषी शापापासून अपराधाचे कारण, जाणून म्हणती भगवान, यापूर्वी तुझसी निवेदन केले होते देवेंद्रा. ऋषी ब्राह्मणाचे छळन, कदापि न करावे जाण. विवेकी नित्य राखी भान, सांगितले तुझ होते. ब्रह्मशापे तुझी संपत्ती, पूर्वी गेली सागरी पोटी. ती काढावयावरती मंथन करावे लागले. ब्राह्मण देव मानून, कदापि न करावे त्यांचे छळन. त्रिभुवनी तो पूज्य जाण, मत स्वरूप जाणावं. ऐसे हरी समजावीत असता, ऋषी विचार करी चित्ता. पाचारून का न ये देवता, कुठे गुंतले पाहावे. इंद्र ब्रह्मा विष्णू सहित पाचारूनही नाही येत. हे कळता बहु क्रोधित, पौलव ऋषी झाला. शाप द्यावा तिघांचा, उदक घेतले हातात. ते पाहुनी धरिला कैलास, मार्ग शिवचरणांचा. तिघे आले शिवापासी, वृत्त निवेदन करुनी त्यासी. म्हणती रक्षावे आम्हासी, ऋषी शापापासून. महादेव म्हणती तयासी, गंभीर समाजा ही तर खास. सुचे न काही आम्हास, काय करावे या समयी. कोठे जावे, काय करावे, कुणी कोणाचे रक्षण करावे. कोणत्या स्थानी कुठे लपावे, शाप भयाने ना कळे. तव विचार करुनी अंतरी, महादेवास बोलले हरी. ब्राह्मणाचा शाप धेनुवरी, कदाही न तो चाले. तरी धेनुसे पाचारून, तिच्या उदरी प्रवेशून. सर्व देवांनी स्वरक्षण करावे, हेची उचित. ब्राह्मण ना शापे गोमाता, हा एकची मार्ग आता. दिसे जो सर्व रक्षिता, होईल कठीण समयास. मग सर्व देव करीती ध्यान, गोमाते ये सत्वर धावून. करी आमुचे तू संरक्षण, पौलो शापापासून. मग एक एक देव देवता धेनू उदरी झाल्या प्रवेशिता. गंगा यमुना आदिक सरिता, त्याही उदरी विसावल्या. देव देवता 33 कोटी लपून राहिले धेनू पोटी. ऐसे धेनू श्रेष्ठ जगती, झाली वंदनीयती. पाचोरूनही देव देवता, कान येती महिवर्ता. शोध अंतर्दृष्टीने घेता, सत्य उमजले पौलवा. निरखून पाहिले धेनू ते, तव तिचे अंगी सर्व देवते. पाहता विस्मय वाटला, म्हणे आता काय करू. जरी ह्या देव इंद्रासाठी मी शापेन धेनू गोमटी. तरी दुष्कीर्ती होईल जगती, पुण्य क्षया जाईल. ऐसे विचार विवेक धरुनी, क्रोध ऋषी घे आवरोनी. धेनू मातेसी नमस्कार करुनी, करी क्षमा सर्वांस. ऋषी ब्राह्मण संत सज्जन, क्षमा दया शांती ही खून. त्याचे असे हे घ्या जाणून, परोपकारी श्रेष्ठते. पौलवाची क्षमाशीलता, जिंकून गेली सर्व देवता. पूर्वोनी ऋषींच्या मनोरथा, नेले तयासी वैकुंठी. ऐसी ही कथा सर्वाला सांगून, केले शंकेचे निरसन. की धेनू उदरी काय म्हणून, देवता सर्व निवासिल्या. सर्व देवता घेऊन पोटी, गौतमी जगी पावली ख्याती. वंदनीय ती झाली जगती, आणि पावली देवत्व. म्हणून या मलमासात, सुंदर धेनू द्यावी दानत. तेने पुण्य पडे पदरात. बहु नरनारींच्या पापनाशी पुण्य वाढवी. धेनू सेवा आहे बरवी, दात्याचा ती मान वाढवी. देई सौख्य समाधान. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत गोविंद तनय विरचित गोड अध्याय 3 हो. इति अधिक मास महात्म्य तृतीय अध्याय समाप्तः.